नमस्ते मालकीन. अगं बाया, अरे सखूबाई, हे तुला कोणी मला नवऱ्याने मारलो मला. 2 दिवस नवऱ्याने मारलो. काय करू मी? 2 दिवस दवाखान्यात गेले होते. औषध आणले, खाल्ले, आराम केले आणि मला काय 2 दिवस आली पण नाहीस बिचारी. काय केले ग तुझं नवऱ्याने? असलं गाल, नाक आणि कपास सगळं सुजून टाकलंय की. त्याला तर तुझ्या नवऱ्याने असं मारलं? भाजीमध्ये मीठ कमी पडलं म्हणून. रे रे बिचारी, आताचे नवरे तेच नकोस, घाबरू नकोस. आमच्या महिला मंडळामध्ये जाऊया, कंचूया, बडूया आणि मार्गेला आणूया, सरळ करूया त्याला. घाबरू नकोस, घाबरू नकोस तू. बरोबर. आता सोडायचं नको त्याला. मी हो ना, महिला मंडळाच्या चांगलं घालून सोडतो. तू पूजे हटू नकोस, पाठीमध्ये जटू नकोस, तू घाबरू नकोस. माझ्या सगळं असं केलं नाही. माझ्या नवऱ्याचा फोन यायला लागले. हॅलो, मी आहे ग. सकू कुठं जाऊन बसलीस? मी लई मारलास तू. मी आता तुझ्याबरोबर येणार नाही. मी तुझ्याबरोबर नांदणार नाही. आता काय पण मी तुझ्याबरोबर संसारच करणार नाही. असं करू नको सके. त्यासाठी मी फुलमाळा आणले, गोड खायला आले. चल पिक्चरला जाऊ. लगेच आहे बघा, आता तर 3चं पिक्चर लगेच जाऊया. ये लवकर ये, माझी सोनी आहेस ना तू. अरे माझ्यासाठी एवढं आणलंय. बरं येते आता 2 मिनिटात येते. अगं सकू नाही, मी जाते. माझा नवरा मारला तर मला प्रेम पण करतो. आजकालचे कामवाली ग बाई. अहो, हे घे जेवण केलीस आहे आणि इथं खातो. अगा मटणामध्ये मीठ नाही, नीट चटणी नाही. हे कसलं जेवण केलीस तू? बघा तुझं डोकं कुठं असते जेवण करताना. तू काय नीट करत नाहीस. तुझ्यासारखे माझ्याकडे 56 बायका आहेत. मला काय कमी नाही. तू असं पाकर हा, नाहीतर माझ्याकडे 56 बायका आहेत. मला काय कमी नाही. अहो, वरून मीठ घातलं तर होतंय की. मला तसं आवडत नाही. सगळं परफेक्ट झालं पाहिजे. वरनं मीठ घालायला पण लागायला नाही पाहिजे. तुम्ही तर परफेक्ट आहे काय? दुसऱ्या दिवशी अहो, तुम्हाला बरं नाही? काय व्हायला लागले? नाही, थंडी वाजायला लागले आणि जोरात ताप आले. मला गरम पाणी दे आणि गरम रग दे, माकड टोपी दे. फार कपडे भरले अंगात. तुझ्या ते 56 बायका होत्या ना, त्यांना कोणाला तरी बोलो की आणि करून घे सेवा. 56 बायका आहे म्हणून सांगत होता ना तू. अरे एकाला तर आणून दाखव, बघूया. त्यांनी मीठ कमी घालतात का, जास्ती घालतात का, कमी घालतात का, बरोबर घालतात. मी पण बघते की. एकीला तरी आणून दाखव. मी तुला बक्षीस देते. काय कळलं वहिनी? काय ग सखूबाई, एवढी का खुश आहेस? अहो वहिनी, आज माझ्या नवरा 2 साड्या आणल्यात. तुला? होय. मग घातली का नाही? अहो वहिनी, एक आणतो म्हटलाय, एक आणणार आहे. ओ, भारी झालं की मग. हा, गेला तर जाऊ दे. मला काय फरक पडत नाही. शेवटला माझ्याकडेच येऊन पडायचंय त्याला. नमस्कार. पण तुम्ही कोण? ओळखले नाही मी. मंदिराला गेलेले. तुमचे मिस्टरला तुमच्या घरात येताना बघितले. तुमचे मिस्टर रोज मी कुठं वॉकिंगला जातो ना, तिथं येतात. बराच बायकांना टकामका बघतात. मलाही पकापका बघतात. तुमचं कुठं असतं लक्ष? तुम्ही पाठी बघणं येत जावा, नाहीतर एक दिवस तुमचा नवरा तुमच्या हातातून जाऊन टाकेल बघा. गेला तर जाऊ दे. मला काय फरक पडत नाही. शेवटला माझ्याकडेच येऊन पडायचंय त्याला. नमस्ते दादा. अरे वहिनी, सीडीच्या दुकानामध्ये सांगा कुठली सीडी पाहिजे तुम्हाला? मला की नाही जितेंद्र, राजेश खन्ना यांच्या रोमॅन्टिक गाण्यांची सीडी पाहिजे. हो देतो की. पण वहिनी, तुम्ही एकटीच आला की आज? तुमचे मिस्टर आले नाही काय? त्यांनी गेले. तुम्ही सीडी द्या. अरे कुठे गेले? त्यांनी मरून 4 महिने झाले. जाऊ दे, तुम्ही सीडी द्या. मंडळी, आपण जोक्स तर बघत आहात, पण सबस्क्राईबच करीना. प्लीज आम्हाला सबस्क्राईब पण करा, म्हणजे आम्ही आणखी नवीन जोक्स तुमच्या समोर आणू. धन्यवाद. कशाला रडायला लागलाय आणि काय बदलायला सांगायला लागलाय? डायपर बदलायला सांगायला लागलं काय? बाप बदलायला सांगायला लागलाय तो. सांगा मी कशी दिसते? कुठं जायला लागलीस? मी माझ्या मैत्रिणीकडे चालले. मैत्रिणीकडे चाललीस काय? मग पदर नीट घे. काय हो तुम्ही सारखं पदर. एवढं टेन्शन असलं तर तुम्ही इकडे मोळा एक मारून टाका की टेन्शनच राहणार नाही तुम्हाला. काय सारखं पदर घे.
असं बोलता तुम्ही. अरे कोणतरी समजावं रे ह्याला. मला तर काय झेपे नाही बाई. माणूस कसला माणूस आहे ग हा.